सो गाईज वेलकम टू माय न्यू हॉरर ब्लॉग. आता तुम्ही पाहू शकता मी वावरात आलेली आहे रात्रीची गाडीवरती. झांबऱ्यांचं भरणं चालू आहे म्हणून झांबऱ्यांना जोडीदार. आधीच मला दिवसा जरी गाडीवर यायचं म्हणलं तर निम्मी भीती वाटते. आता रात्रीचं म्हणल्यावरती आता तर अजून अवघड कंडिशन आहे. त्याच्यात माझा नवरा मला पाडतोय का काय हा डाऊट पण आहे. पाडू शकतो का त्याच्यात? बेंडकुळ्यांचा आवाज आणि त्याचबरोबर ह्या मोठ्या बेंडकुळ्याचा आवाज. डराव डराव डराव. बेंडकुळ्या काय म्हणतात? डराव डराव डराव. उनको कौन डराएगा? हमें डर रहे इधर. वाव, जोक ऑफ द हॉरर नाईट. डोळा हे कर ना, कडोळा टाकीन उलटी पालटी. बाबा तू पुढंच टाकू नको. तू एकदम मतलब एकदम धीमे धीमे गाड़ी चलाओ. तुम्हारी बीवी पीछे बैठी है ये सोच कर. सो हल्ले हल्ले सजना. रात्रीचे वावरात खूप वन्य प्राणी भेटतात. त्याच्यातला हा एक प्राणी जो माझ्या बरोबर गाडीवर आहे आणि अजून बाकीचे मुख्य पण प्राणी भेटतात. मला जर पॉसिबल झालं तर दाखवते. नशिबाने फक्त बिबट्या नाही भेटावा, नाही तर मग मी 12च्या भावात गेले. माझं पोरग रडन तिथं माझ्यासाठी. सो दिवसा तुम्ही आमचं हे वावर पाहिलेलेच आहे. मी माझ्या बऱ्याच ब्लॉग मध्ये दाखवलेलं आहे. नाईटला पण कसं छान दिसतंय पहा बरं. एकदम ओके मध्ये कसं. वाव, हे काय? हा हे काय? पाणी का बंद झाले? बंद केला असन कॉक का गेली लाईट? वा, कोण गेलं रे? कोणतरी उडालं झाडावरून. बाबा याला लायसन कुणी दिलं? ओके. सो बाबा अमृतचा दौरा चालू. आपण कशाला आलोय वावरात सर? बर्न करायची काय आलं म्हणजे काही विचारायची गोष्ट आहे. अरे म्हणजे रात्री काय करतो तू? नाही मी म्हणलं आपण ना लग्नानंतर महाबळेश्वरला गेलो नव्हतं ना, मग वावरात चाललोय आता. तिथं कोणी रे? सो गाईज तुम्हाला म्हणून सांगते, कारण दुसरं कोणाला सांगू. मला असं रात्रीचं दिवसाच मला वावरात फिरायची भीती वाटते. शेतकऱ्याची बायको जरी असले तरी शेतीचा आणि माझा काही एवढा घनदाट संबंध नाहीये. मला दिवसाच भीती वाटते. आता रात्रीचं तुम्ही विचार करू शकता. अमृत झांबरे बरोबर आली खरं, पण मला किती भीती वाटत असेल माझं मला माहिती. बाय द वे हा आमचा कांदा मधीच एक वाफा भरलेला आहे. ओके, एकच भरलाय. चेक करतो बघा. सो गाईज आय हॅव गुड न्यूज. भर रात्री 12 वाजल्यात ना रे, 12 वाजता त्या माझ्या नवऱ्याला चिक्कू सापडलाय. पिकलेला आहे का पण? पिकलेला आहे का पण? पिकलेला आहे. हा मग दबवतोय चुपक 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 चुपक. पण आता मला सांग, घरी न धुता खातो तू चिक्कू बिक्कू? आता इथं पुसून खाणार. नियम चेंज. प्युअर झाडाचा आहे. झाड प्युअर झाडाचा आहे. हा हे आमचं चिक्कूचं झाड आणि याचा हा पडलेला फ्रेश गावातला चिक्कू आहे. हा रात्री 12 वाजता आम्ही खातोय आणि अजून एक पडलाय, पण तो अर्धाच खाल्लेला आहे कोणीतरी. सो गाईज दिस इज माय फार्मर अँड ही वॉज इटिंग चिक्कू. एकदम इकडे बघ, इकडं एकदम गोड चिक्कू आहे हा. प्युअर झाडाचा पिकलेला चिक्कू. साखर सोडली पण चिकवानी साखर दिली. असं वाटत नाही तुला मी व्हिडिओ काढते एखादा घासाचा कॅमेऱ्याच्या खालून मला बी चारावा? मी 12 देताना खा. मी बारा देताना खा. 13 अर्जंट 12 द्यायचे 2. अर्जंट. हे कुठे गेलं? पाणी आलं होतं ना. हा ह्या वाफ्यात आहे. मोटर चालू झालेली आणि हे तुम्हाला दिसतंय का पाणी वाहतंय है ना? पहा मस्त वाहतं पाणी. इथं जांभऱ्यांचं खोरं आणि इथं जांभरे सर स्वतः. एक मिनिट बघ इथं. 1 मिनिट सर थांबा. सो व्यवस्थित 12 दे. घरी गेल्यावर आई तुला जेवायला द्यायची नाही. नाही तर व्यवस्थित एकदम छान पैकी कांदे असे फुगले पाहिजे. तुझ्यासारखे गोलू मोलू झाले पाहिजे कांदे सुद्धा. आम्ही गोलू मोलू नाही. मग डोरेमॉन नाही. डोरेमॉन फक्त सचिन राक्षे. # सचिन राक्षे. फिटनेस में है हम. हा.
मग तुझ्यासारखे कांदे बी फिटनेस मध्ये आले पाहिजे असं बारा दे. हे कांदा काय काय तू हे काय चला आता कुठं अच्छा. मी माझ्या नवऱ्याला शेती करताना क्वचितच बघत असते, कमी बघते जरा, आहे ना सर? भारी वाटतं पण याला असं कष्ट करताना पाहून शेतात. असं नाही म्हणलं मी तू कष्ट करत नाही, पण असं वावरातले कमी बघते ना मी तुला, म्हणून म्हणलं. टीव्हीच्या पुढे घरी पीसी वरती झाला सर भरना. 10 मिनट का भरना था, सिर्फ हो गया. खेत को पानी देना, सीजना था. भरणं नाही झालं, 12 दिले फक्त, आता ते वाफा भरत. हा म्हणजे तेच रे बाबा. अरे शेतकऱ्याची मी फक्त बायको आहे, बाकी शेतीचा आणि माझा काही संबंध येत नाही एवढा. ये का हळूहळू लॉकडाऊन होणे दे का, तो संबंध आपोआप आहे का. शिकल मी हळूहळू. लॉकडाऊन मध्ये लय शेतकरी चालते, लय केक शॉपवाले चालते, लय घरीच भजी तळून खायला लागली होती. आप गाइस, दिस इज टाइम टू बॅक टू होम. फक्त 12 देऊन अट्टल शेतकरी. शेतकरी नाही आपण, पुण्यवान आहे, आपल्याला पाणी आलं वडा खळा 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 वाटते. काय असं काय बघतो मान वाकडी मला डोळा होता मग. असं मला वाटलं का कोण दिसलं तुला तिथं. मैं डर गई ना बाबा. मैं तो खुश हो गया, मुझे लगा बिबट्या आ गया, बीबी को लेके जाएगा. मागून असं ढोसण्या मारेल ना बसल्या बसल्या. म्हणूनच मी म्हणतोय तुला घेऊन जाते, ढोसण्या मारी तू माणसं ठीक आहे. आम्हाला चारही बाजूने असं वेगवेगळ्या शेतातल्या पिकांनी वेढलेलं आहे आणि वी आर एन्जॉईंग आवर लेट नाईट ड्रायव्हिंग, लॉंग ड्राईव्ह इन खेत में, राईट सर? या येस. आता हा ऊस नाही रे, इलायची गावात येते. सॉरी इलायची गावात आहे. तुला डराव करायला हवा काय नाही. होतंय कधी कधी होतंय असं, मला एवढं माहिती नाही. आणि हे गाचपान हे बरोबर ना? गाचपान म्हणजे मला दाखवती का वडा दाखवती? अरे याच्या पलीकडे वडा आहे बरं का, तुला नाही दाखवलं. याला वाटलं मी गाचपान म्हणून याचं तोंड दाखवलं, असं काय मी दाखवलं नव्हतं, मी ते गाचपानच दाखवत होते. सो मी शेतात एवढे कष्ट केल्यानंतर फायनली मी घरी आली आहे. आता मस्तपैकी जेवण करणार आणि मी झोपणार. माझ्या नवऱ्याने तुम्ही जसं पाहिलं व्लॉगमध्ये काहीच नाही केलं, फक्त 2 बारे दिले आणि अख्खा व्लॉग मी शूट केला. म्हणजे मी किती कष्ट केलेत अम्माप, आणि फुक्कटमध्ये याचं तोंड दाखवलं. तुम्ही डिसलाईक करावं हा व्लॉग तुझ्या हिशोबात. मग एवढे कष्ट करून म्हणजे हे बरं रे, मी कष्ट करून त्याला दाखवले. स्पॉटलाइट ऑन मी.